Hello student, now we'll continue with the next point, an image map. It is the most important point of your HTML language. Image map, or the definition of image map, an image with multiple hyperlinks is known as image map. An image with multiple hyperlinks that is known as image map. आता इमेज हा कन्सेप्ट आपण बघितलेला आहे. म्हणजे इमेज म्हणजे एखादी पिक्चर आहे किंवा चित्र आहे जे तुम्हाला वेबपेजमध्ये डिस्प्ले करायचं आहे. तर त्या पिक्चरला किंवा इमेजला तुम्ही जेव्हा नंबर ऑफ हायपरलिंक्स लिंक करणार आहात तर त्या कन्सेप्टला आपण काय म्हणणार आहे, इमेज मॅप असं म्हणणार आहे. आता याच्यामध्ये पॉईंट आलेला आहे बघा, इमेज आणि मॅप. तर आपण एक क्लिकेबल एरिया किंवा ठराविक शेप आहेत त्या इमेजवरती आपण डिफाईन करणार आहोत आणि त्या प्रत्येक डिफाईन केलेल्या शेपला आपण काय करणार आहोत, हायपरलिंक अटॅच करणार आहोत. म्हणून ह्या पॉईंटचं नाव आहे ते काय आहे, इमेज आणि मॅप. इमेज मॅप दॅट इज अ सिंगल ग्राफिकल इमेज हॅव्हिंग नंबर ऑफ हायपरलिंक्स दॅट इज नोन एज इमेज मॅप. देर आर टू टाइप्स ऑफ इमेज मॅपिंग. फर्स्ट इज client side image map and second is server side image map. That is two types of image mapping, client side image map and server side image map. In client side image map, a single graphical image having number of hyperlinks which are executed on the browser. While in server side, a single graphical image having number of hyperlinks, but the hyperlinks are the website URLs or website addresses which are executed with the help of internet or server. That is server side. Difference between client side and server side. क्लायंट साईड इमेज मॅप जेव्हा तुम्ही डेव्हलप करणार आहात तर तुमच्या ब्राउझरच्या सहाय्याने तुम्ही हा प्रोग्राम आहे तो एक्झिक्यूट करू शकणार आहात. पण जेव्हा सर्व्हर साईड इमेज मॅपचा प्रोग्राम तुम्ही डेव्हलप करणार आहात तर दॅट टाइम तुम्ही जे हायपरलिंक्स देणार आहात इमेजवरती शेपसाठी, तर ते हायपरलिंक्स तुमचे काय असणार आहेत, तर वेबसाईटचे ॲड्रेसेस असणार आहेत आणि ती वेबसाईट ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला तिथे इंटरनेटची किंवा सर्व्हरची मदती घ्यावी लागणार आहे. दॅट इज द डिफरन्स बिटवीन क्लायंट साईड अँड सर्व्हर साईड इमेज मॅप. द डिफरंट टॅग्स युज्ड फॉर दिस हायपरलिंक और इमेज मॅपिंग. द टॅग्स युज्ड आर, फर्स्ट टॅग युज्ड इज इमेज टॅग. पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॅग जो वापरला जाणार आहे दॅट टॅग इज इमेज टॅग. देन नेक्स्ट टॅग युज्ड इज मॅप टॅग. द सेकंड टॅग युज्ड फॉर इमेज मॅपिंग दॅट इज मॅप टॅग. देन थर्ड टॅग युज्ड इज एरिया टॅग. तिसरा टॅग जो ह्याच्यासाठी आपण वापरणार आहे तर त्या टॅगचं नाव आहे एरिया टॅग. दीज टॅग और दीज थ्री टॅग्स आर युज्ड फॉर इमेज मॅपिंग for both client side and server side image mapping. Once again I repeat the definition of image map. A single graphical image having number of hyperlinks that is known as image map. आणि इथं आपण दोन पॉईंट टाईप मेन्शन केलेले आहेत, क्लायंट साईड इमेज मॅप अँड सर्व्हर साईड इमेज मॅप. मग जेव्हा आपण इमेज मॅप हे डिफाईन करतोय किंवा इमेज मॅपचा प्रोग्राम डेव्हलप करतोय तर त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. An image map is created by making certain region on an image clickable. An image map is created by making certain region of an image as a clickable. And that clickable area is known as hotspot. तो clickable area आहे इमेजवरचा. For example, this is the image of your image map. Then here we mention different shapes like circle, rectangle, polygon. Then this clickable area where we have making hyperlinks, that clickable area is known as a hotspot. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोग्राम ब्राउझरला एक्झिक्यूट करणार आहात, प्रोग्राम एक्झिक्यूट झाल्यानंतर तुम्ही जेव्हा इथं माऊस पॉईंटर येईल तुमचा, आता मी इथं दाखवताना तुम्हाला इथं शेप दिसतात, पण जेव्हा तुमचा प्रोग्राम रन होईल तर तेव्हा तुमची सिंगल ग्राफिकल इमेजेस तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. जेव्हा तुमचा एवढ्या स्पेसिफिक एरियामध्ये माऊसचा पॉइंटर येणार आहे किंवा कर्सर येणार आहे तर इथं आल्यानंतर तुम्हाला हँड इम्प्रेशन येणार आहे. इथं कुठं, तर ह्या एरियामध्ये जिथं तुम्ही सर्कल डिफाईन केलेलं आहे किंवा जिथं रेक्टँगल तुम्ही डिफाईन केलेलं आहे दॅट विल शोन बाय दी हँड इम्प्रेशन. वेन यू क्लिक ऑन दिस एरिया
दॅट इज क्लिकेबल एरिया और हॉटस्पॉट. तुम्ही जेव्हा याच्यावरती क्लिक करणार आहात तर ह्या शेपसाठी किंवा या शेपसाठी जे काही तुम्ही हायपरलिंक मेन्शन केलेलं आहे, एखादी इमेज असेल, एखादी वेबसाईट असेल, तर ती वेबसाईट तिथं काय होणार आहे, तुमची एक्झिक्यूट केली जाणार आहे. दॅट इज हॉटस्पॉट. द क्लिकेबल एरिया ऑफ एन इमेज इज नोन ॲज हॉटस्पॉट. जो तुमच्या इमेजचा क्लिकेबल एरिया असणार आहे त्याला तुम्ही काय म्हणायचं आहे, हॉटस्पॉट. मग आपण याच्यासाठी 3 शेप वापरतोय, सर्कल, रेक्टँगल आणि पॉलिगॉन. दीज आर 3 शेप्स युज्ड फॉर इमेज मॅप, सर्कल, रेक्टँगल आणि पॉलिगॉन. नाव वी विल सी the image tag. The image tag is used to insert an image on a web page. To create a client side image map, we are using the use map attribute. बघा इथं आता 2 टाईपचे आपण बघितले वरती, क्लायंट साइड आणि सर्व्हर साइड. जेव्हा तुम्ही इमेज टॅग वापरताय आणि इमेज टॅग वापरून तुम्ही क्लायंट साइड इमेज मॅपिंगचा प्रोग्राम जेव्हा लिहिणार आहात, दॅट टाइम दी ॲट्रिब्यूट युज्ड इज यूज मॅप. That is attribute used for client side image map, that is use map attribute, and for server side image map we are using the attribute is map. That is the 2 different attributes used for image while using client side and server side image map. For client side we are using the attribute use map, and while server side we are using the attribute is map. Then the next tag used is a map tag. It is only one attribute name which will specify the name of image used for client side image map. म्हणजे मॅप साठी आपण एकच ॲट्रिब्यूट वापरणार आहे, दॅट इज नेम विच विल स्पेसिफाय मॅप नेम ऑफ युअर मॅप. विच विल स्पेसिफाय मॅप नेम ऑफ युअर मॅप. देन थर्ड tag used is area tag. It is an important tag, area tag. The area tag will define specific clickable area. The area tag will define specific clickable area or region of your image. तुमच्या इमेजवरती जो क्लिकेबल एरिया आहे तो डिफाईन करण्याचं काम कोणाचं असणार आहे, तर एरिया टॅगचं. मग ह्या एरिया टॅगसाठी बघा वेगवेगळे ॲट्रिब्यूट आपण वापरणार आहोत. इट इज ओनली फॉर एरिया टॅग. इमेज टॅगसाठी आपण 2च ॲट्रिब्यूट वापरतोय, यूज मॅप आणि IS मॅप. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन एक ॲट्रिब्यूट वापरावं लागेल. त्या ॲट्रिब्यूटचं नाव आहे SRC, विच विल डिफाईन दी फाईल पाथ ऑफ युअर इमेज. इट इज अन इम्पॉर्टंट SRC. नाउ वी विल सी दी ॲट्रिब्यूट्स ऑफ एरिया टॅग. देर आर 4 ॲट्रिब्यूट्स युज्ड फॉर एरिया टॅग. फर्स्ट ॲट्रिब्यूट युज्ड इज href. बघा तुम्हाला आठवत असेल तर हा ॲट्रिब्यूट आपण कुठं वापरलाय. इट इज युज्ड फॉर anchor tag for hyperlink reference, that is href tag, which will define URL of your clickable region where you have link an image or website, that is href attribute. त्याच्यानंतर दुसरा ॲट्रिब्यूट आपल्यासाठी वापरायचा आहे शेपसाठी, एरिया टॅगसाठी, दॅट इज अ शेप ॲट्रिब्यूट. दुसरा जो ॲट्रिब्यूट आपण वापरतोय एरियासाठी, दॅट इज अ शेप ॲट्रिब्यूट. इट हॅव्हिंग 3 व्हॅल्यूज. The shape attribute having 3 values. पहिली व्हॅल्यू आहे रेक्टँगल. जसं मी मगाशी सांगितलं, रेक्टँगल साठी रेक्ट व्हॅल्यू वापरते आपण. दुसरी व्हॅल्यू आहे आपली सर्कल आणि तिसरी व्हॅल्यू आहे पॉलिगॉन. त्याचा शॉर्ट टर्म वापरते आपण पॉली. दॅट इज दी 3 व्हॅल्यूज ऑफ शेप ॲट्रिब्यूट, रेक्ट, सर्कल अँड पॉली. देन नेक्स्ट थर्ड ॲट्रिब्यूट युज्ड इज coords, that is coordinates of your shape. COORDS, that is coords. It will define the coordinates of your different shape, that is rectangle, circle and polygon. The coords attribute will define coordinates of your shape for rectangular, circle and polygon. Then next is alt attribute. Last attribute is alt attribute. This attribute we have seen in image tag. It will define alternative text of your image. तुमच्या इमेजसाठी एखादा अल्टरनेटिव्ह टेक्स्ट जर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही कोणता ॲट्रिब्यूट वापरायचा आहे, अल्ट ॲट्रिब्यूट. दीज आर 4 ॲट्रिब्यूट्स ऑफ युअर एरिया टॅग, href, shape, coordinates and alt. That is the image map.
that is client side image map and server side image map. The image map is used to define a single graphical image with number of hyperlinks, that is image mapping. Thank you.